चर्च आजचा विषय हाच आहे का परमेश्वर अजून देखील करू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून देखील परमेश्वर करू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाला वाटतं का मी आशीर्वादित व्हावं, समृद्धीत व्हावं, उन्नती मिळावी आणि प्रत्येक जण ती आशाही करतो आणि प्रार्थनाही करतो. पण एक समय लोटल्यानंतर ती आशा आणि तो विश्वास मावळू लागतो आणि मग असं वाटतं का नाही कदाचित जे मी प्रभूकडे पाहून आशा धरतोय किंवा विश्वास ठेवतोय, मी प्रयत्न केले, मी उपवास केले, प्रार्थना केल्या, पण ते उत्तर मला भेटत नाही आणि मग हळूहळू त्याचा परिणाम आमच्या प्रार्थनेवर आणि आध्यात्मिक जीवनावर पडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पडलाही असेल, जर देवाने वचन पाठवलं तर अनेक लोकांच्या उपवास प्रार्थना अजून त्याप्रमाणे त्यांना फळदायी झाल्या नाही ज्याप्रमाणे झाल्या असतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि स्वाभाविक आहे का आमचा भरोसा तुटू लागतो, पण देवाची इच्छा आहे का भलेही तुझ्या प्रार्थनेला, तुझ्या उपवासाला, तुझ्या समर्पणाला फळ आलं नसेल, पण देवाच्या प्रती तुझी श्रद्धा, तुझी भक्ती कमी होती नको. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, तुम्ही प्रार्थना करतायत, तुम्ही फास्टिंग करतायत. किती लोकांनी आता उपवास केले 40 दिवसामध्ये? काहींचे उपवास अजून उगवले नाही. हे वर्ष चर्चसाठी होतं द इयर ऑफ एक्सलरेशन, म्हणजे बढतीचं वर्ष. कसं वर्ष? बढतीचं वर्ष. कदाचित ती बढती तुला अजून भेटलेली नाहीये. आज असिस्टंटला 2 गाड्या मिळाल्या. मागच्याच वीकला आपण क्लेम केलं होतं की प्रभू, किती लोकांना आठवतं आपण डिक्लेरेशन दिलं होतं का जे वर्ड तू चर्चला दिलंय आम्ही ते अजून सोडत नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक परिवार चर्च मधला ब्लेस झाला पाहिजे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जोपर्यंत ब्लेसिंग्स येत नाही, भलेही 4 महिने झालेत, आता मे महिना येईल, 4 ते 5 महिने आलेत, पण जर देवानी वर्ड दिलं तर आशा सोडू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुम्ही आशा सोडता त्या समय काहीच होत नाही आणि परिस्थिती आपलं काम करून जाते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परिस्थिती नेहमी आपल्या विरोधात आहे. कशी आहे? विरोधात आहे. पण त्याला विजय द्यायचा का नाही द्यायचा हे आपल्या हातात आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, परिस्थिती आपल्या कशी आहे? विरोधात विरोधात आहे. आहे. कसं आहे? विरोधात आहे. तिचं काम आहे आम्हाला संपवणं, पण त्याला संपू द्यायचं का नाही द्यायचं हे आमच्या हातामध्ये. Yes. जर आम्ही आशा सोडली, आम्ही विश्वास टाकला तर 100% परिस्थिती विजय पावणार. येस. पण जर आम्ही आमची आशा सोडली नाही तर त्या परिस्थितीला कधीच विजय भेटणार नाही. येस. देव आपला गौरव करून घेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जर अजूनही कोणाची प्रार्थना उगवली नाही, त्याचे उपवास फळदायी झाले नाही, तरी देखील तुझा विश्वास प्रभूच्या प्रती कमी करू नको. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला धरून राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला? देवाला. देवाला धरून राहा आणि म्हणा का प्रभू तू करणार नाही तर कोण करणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाच्या पलीकडे आम्हाला सुख नाही. नाही. आणि जर देव करणार नाही ना, मी तुम्हाला सांगतो कुठेही काही होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तूच आहे जो आमचे मार्ग मोकळे करणार. Yes. आणि तुझ्या पलीकडे मी कोणाकडे पाहत नाही, मी कोणाकडे जात नाही. माझी आशा फक्त तूच आहे परमेश्वर. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देवाला पण पाहायचंय ज्या तुमच्या प्रार्थनेला देव उत्तर देत नाही ना, तुमच्या प्रतिक्रिया काय असतात, येस. तुमचा देवाच्या प्रती रिस्पॉन्स काय असतो हे परमेश्वर पाहतो. Yes. आणि अनेक वेळेस ती परिस्थिती मनुष्यावर काय होऊन जाती, हावी हावी होऊन होऊन जाते. जाते. पण देवाची इच्छा आहे का परिस्थितीला सहमत होऊ नका. येस. जो पहिला विश्वास होता, जे पहिला प्रेम होतं, जे पहिले आवेश होता, तो परत डबल होऊ द्यायचा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय? आपलं उलट आहे. पहिलं प्रेम जास्त आणि शेवटलं प्रेम कमी. पहिलं प्रेम जास्त आणि शेवटलं कमी. का? कारण प्रभाव पडतो. काय पडतो? प्रभाव पडतो. पण बायबल सांगतं देवाचं उलट आहे. पहिले जे दिलं प्रभू शेवटीमध्ये डबल देतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, योबाला कसं दिलं प्रभू शेवटीने? डबल दिलं. प्रभू शेवटी उत्तम देणार आहे. येस. हालेलुया. पहिले जे भेटतं ना त्यापेक्षा जे दुसरं भेटतं ना ते उत्तम भेटतं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग पहिले देवाने तुम्हाला दिलं असेल, पण काही समयात काही आशीर्वाद द्यायचे बंद झालेत. मग देव म्हणतो का पहिला आवेश, पहिलं प्रेम करू नको, कारण प्रभू नंतर डबल देणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणजे दुसरं भेटतं ना ते उत्तम भेटतं. येस. आमेन. पहिला राजा शाऊल भेटला आणि दुसरा राजा दाऊद भेटला. दुसरं उत्तम भेटलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का किती लोकांना कळतं जे दुसरं आहे प्रभू उत्तम देईल तुला. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. ह्या स्थितीमध्ये प्रभूच्या प्रती आवेश कमी नको. येस. वातावरणाचा प्रभाव नाही पडला पाहिजे. प्रभू काही हो, तुला मी सोडणार नाही. माझ्या व्यक्तिगत गरजांचा आणि तुझ्या प्रती असणाऱ्या माझ्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा फरक पडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांच्या पर्सनल ब्लेसिंगचा इम्पॅक्ट त्यांच्या स्पिरिच्युअल लाईफवर पडतो. कमॉन, किती लोकांना कळतंय? कसा प्रभाव पडतो? जस तुमच्या गरजा पूर्ण होत नाही ना, तुमच्या आध्यात्मिक जीवनात तुमचा काय पडतोय? प्रभाव पडतोय. तिथंच आम्ही फेल होतोय. येस. देवाची इच्छा नाही की तो प्रभाव तुम्ही हावी होऊ द्यावा. जस तुम्ही इथं उभे राहाल ती स्थिती तुमच्यावर देव हावी होऊ देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, बायबल सांगतं 38 वर्ष हा व्यक्ती कशामध्ये होता? दुखण्यात होता. 38 वर्ष. किती वर्ष? 38 पण वर्ष. चर्च त्यांनी तो पूल सोडला का?
नाही ते कुंड सोडला सोडलं का? नाही त्याला सोडलं माहिती आहे का मी ब्लेस होऊ शकत नाहीये, मला पण माहिती आहे. तो असं बोलतो का मला उसून टाकणार कोणीच कोणी नाही. नाहीये, पण तरी देखील त्याला माहिती आहे, देवच करणार आहे, देवापलीकडे कोण करणार येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया एक स्त्री 18 वर्ष कुबड होतं, काय होतं तिला? कुबट कुठं बरं झालं ते? देवामध्ये मंदिरात. कुठं बरं झालं? मंदिरात म्हणजे तिने पण म्हणलं पाहिजे का 18 वर्ष तुझ्या फेलोशिप मध्ये येते, मला ब्लेसिंग्स येत नाही. तिच्या आध्यात्मिक जीवनावर तिच्या आजाचा प्रभाव नाही पडला. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तिची भक्ती तिने कायम ठेवली आणि त्या भक्तीमध्येच प्रभू तिला ब्लेस केलं. येस आमेन हन्ना प्रतिवर्षी कुठं जायची? देवाच्या पण मंदिरात प्रतिवर्षी तिला संतती झाली का? नाही झाली पण तिचा विश्वास तिने सोडला नाही, तिची श्रद्धा तिने कमी केली नाही आणि त्याच फेलोशिप मध्ये प्रभू तिला ब्लेस केलं. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज कितीही शेवटचा क्षण असू द्या, सर्व विकल्प संपलेले असू द्या, पण माझा भरोसा, माझी आशा फक्त परमेश्वर आहे. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कदाचित पूर्वी स्थिती थोडी चांगली असेल, प्रार्थना चालू होत्या, उत्तर येत नव्हतं, स्थिती अजून खालवली, मग देव करणार नाही का? येस करणार कमॉन, करणार नाही का? येस हा करणार 38 वर्षाचा व्यक्ती थोडासा पहिले थोडाफार बरा असेल, थोडाफार, बरा असेल पण 38 वर्ष वाट करता करता परिस्थिती तीच राहिली का अजून खालवली? अजून खालवली कमॉन, खालवली असेल का नाही? Yes. ज्यास उत्तर येत नाही, पहिले समस्या आल्यानंतर थोडा विश्वास ताजा असतो. कसा असतो? ताजा असतो पण जसं जसं समय जातो, विश्वास मावळतो, समस्या वरचढ होत जाते. येस प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया या स्थितीमध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं का समस्या जरी वरचढ होत होती, पण त्याचा भरोसा होता का देवा किती वर्स्ट होऊ दे, तू इथून पण माझं बेस्ट करू शकतो. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती पण कसं होऊ द्या, वर्स्ट होऊ द्या, किती ते बोगस होऊ द्या, खराब होऊ द्या, पण परमेश्वर तिथून पण माझ्यासाठी करू शकतो. येस हालेलुया देवाच्या प्रती आम्ही शेवटपर्यंत आशावादी असावं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया 38 वर्षाचा व्यक्ती हल्ला नाही. Yes. 18 वर्षाची जिला कुबड होतं तिने आपली भक्ती सोडली नाही. हन्ना प्रतिवर्षी कोणाच्या मंदिरात गेली. देवाच्या मंदिरात बायबल सांगते एक आंधळा व्यक्ती पहिल्यांदा हाक मारली. कोणाला? येशूला. पहिल्यांदा हाक आली नाही, दुसऱ्यांदा डबल जोराने हाक मारली. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया इस्रायल बायबल सांगतं ज्यावेळेस एस्तरच्या काळामध्ये बंदिवान स्थितीमध्ये होतं, फरमान निघाला, सगळे लोक मरतील, उपास प्रार्थना झाल्या. काय झाल्या? उपास प्रार्थना आणि लगेच एस्तर पुढे नाही आली का चला मी मदत करते. Yes. एस्तर म्हणली मी पण काही करू शकत नाही. नाही. बायबल सांगतं मर्दकाय म्हणतो तू जरी नाही करणार आमचा देव करणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया उपास झाले, प्रार्थना झाल्या, उत्तर येत नव्हते, पण बायबल सांगतं असे स्पिरिच्युअल हिरो आहेत का त्या लोकांनी आपला विश्वास सोडला नाही. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, आंधळ्या व्यक्तीने पहिल्यांदा हाक मारली, उत्तर आलं का? नाही आलं मग दुसऱ्या हाकेमध्ये आवाज कमजोर पाहिजे. कसा पाहिजे? कमजोर पाहिजे निराश पाहिजे, पण दुसरी हाक डबल पॉवरफुल होती. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया येसचं पुस्तक तुम्ही वाचा, उपास प्रार्थना झाल्या. काय झाल्या? उपास प्रार्थना त्यांनी झाल्या गोंताट नेसलं, त्यांनी पश्चाताप केला. बायबल असं सांगत नाही की एस्तर लगेच पुढे आली. येस आली का एस्तर? नाही आली एस्तरला जाऊन सांगावं लागलं. येस एस्तर पण निरोप पोहोचला. मग एस्तर म्हणते मी काही करू शकत नाही मग उपास झाले का नाही झाले? येस झाले प्रार्थना झाल्या का नाही झाल्या? झाली. उत्तर आलं का? नाही आलं आशा होती एस्तर करेल, पण एस्तर म्हणते मी काही करू शकत नाही मर्दकायचं उत्तर होतं तू जरी नाही केलं माझा देव करणार. येस हालेलुया स्थिती बिकट होत चालली, स्थिती खालवत चालली आहे, पण आपल्या विश्वासात आढळ आहे. येस आज असे लोक प्रभूला पाहिजेत का ज्यांच्यावर परिस्थितीचा प्रभाव पडलेला नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया परिस्थिती 100% तुमच्याशी बोलणार, पण ती झटकून कोणाचा गौरव केला पाहिजे. देवाचा आज गौरव काही लोक असे असतील का चर्चला पण येण्याचं मन नसणार. चर्च पर्यंत येणं म्हणजे खूप मोठी मॅच मारण्यासारखं असेल त्यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया पण जर तुझा विश्वास आणि तू आला स्थितीला मारून तर ते तुला नक्की ब्लेस करणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया चर्च कोणताही क्षण असो, देवा पलीकडे आम्हाला पर्याय नाही आहे का? नाही लास्ट ऑप्शन आहे कोण? परमेश्वर का पर्याय वापरले आपण? पर्याय काय झाले आमचे? फेल झाले फेल झाले. मग आता पर्याय वापरले, पर्याय काय करत नाही. उपास प्रार्थना पण झाल्या का नाही झाल्या? ये झाल्या उपास प्रार्थना झाल्या. कदाचित तुम्हाला वाटतं का माझं लाईफ पण कसं नाहीये, बरं नाहीये. मग चर्च करणार तर कोण करणार आहे? परमेश्वरच करणार प्रभू शिवाय कोण नाहीये. येस तुम्हाला गळ घालता आली पाहिजे. कोणाला? परमेश्वराला प्रभू तू नाही करणार तर कोण करणार? येस तुला नाही म्हणणार तर मी कोणाला म्हणणार? तुझ्याकडे येणार तर मी कोणाकडे येणार? प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुम्हाला देवाला आध्यात्मिकरित्या भावनात्मक करता आलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवा पलीकडे मला सुख नाही देवाशिवाय मी कोणाकडे पाहत नाही. प्रभू तूच आहे जो कार्य करणार आहे. Yes. म्हणून ज्यास तुम्ही प्रार्थना करता उत्तर येत नाही, स्थिती खालवती, तुमची प्रार्थना, तुमचा उपास, तुमचा विश्वास सोडू नका. येस प्रेज द लॉर्ड. Hallelujah. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणा का माझा देव करणार आहे. येस आमेन प्रेज द लॉर्ड. Hallelujah. रिकव्हरी करणारा परमेश्वर आहे. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया रिकव्हरी करणारा परमेश्वर आहे. काल या ठिकाणी एक प्रेयर होती, त्यांची टेस्टिमोनी अशी होती का त्यांच्या मुलाला 5 वर्ष काय नव्हतं, संतती नव्हती. किती वर्ष? 5 वर्ष. पण काल जसं इथं प्रेयर होती ते सांगितले आता ट्विन्स आहेत.
किती आहेत? ट्विन्स आहे. कारण ते 7व्या महिन्याच्या निमित्ताने प्रे ठेवली होती, तर आता ट्विन्स आहे, म्हणजे देव भरपाई करणार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कसा करणार आहे? भरपाई करणारा. का देव डबलनी प्लेस केलं. येस आमेन. परमेश्वर गॅप भरून काढणार आहे. येस. आम्हाला हिशोबाने परिस्थिती खालवत चालली, काय चालली आहे? खालवत चालली. पण देवाने गॅप रिकव्हर केला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव खरोखर करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही प्लेसेस तुम्हाला पटकन आले, पण काही बाबतीत येत नाही. देवाची इच्छा आहे कशी ती खालवावी, पण तुझा विश्वास जाऊ नये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती पण टोकाची भूमिका येऊ द्या, किती पण खाली स्थिती जाऊ द्या, पण म्हणा प्रभू तूच आहे जो इथून मला बाहेर काढू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन करेल का? येस. कमॉन करेल का? येस. प्रभूच करणार चर्च. आमेन. मला एक सांगा, तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे का? नाही. परिस्थिती वर्स्ट आहे. कशी आहे? वर्स्ट आहे. खूप खराब आहे. प्रभू आता तू नाही करणार तर अजून होणार तरी काय, वर्स्टच होणार आहे. त्यापेक्षा बेटर मी विश्वास ठेवून पाहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे खराब आहे कसं आहे? खराब आहे. अजून ते भयानक होत चाललंय. प्रभू ते भयानकच होणार आहे. जर मी आशा ठेवली नाही तर ते अजून भयानक होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा ठेवण्याशिवाय, विश्वास केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का जास्त तुम्ही तुमच्या निराशेला लांबू नका, आपला विश्वास परत परिधान करा. येस. का प्रभू तूच आहे आणि तू मला बाहेर काढणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितक्या लवकर भावनात्मकरित्या तुम्ही बाहेर याल आणि प्रभूकडे आपला विश्वास कायम कराल, तितक्या लवकर देवबाप कार्य करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, 38 वर्षाचा व्यक्ती हल्ला का तिथून? नाही हल्ला. 18 वर्षात तिने भक्ती बंद केली का? नाही. हन्नानी प्रतिवर्षी जायचं सोडलं का? नाही. त्या लोकांनी किती निराशा येऊ द्या, किती तिला शब्द ऐकू पडू द्या, बायबल सांगतो तिला एक सवत होती, प्रतिवर्षी तिला त्रास द्यायची येस. मंदिरात जाताना, पण तिचा प्रभाव तिच्या भक्तीवर पडला नाही. येस हालेलुया. शैतान मनाशी खेळणार, तुमचं मन पण तुमचा साथ देणार नाही, पण देवाशिवाय मला पर्याय नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोड्या वेळ मन नाराज होईल, थोड्या वेळ निराश होईल, तुम्ही प्रार्थना करताना पर्याय शोधता. प्रार्थना करताना काय शोधता? पर्याय. आणि पर्याय जास्त काम करत नाही ना, देवाच्या प्रती निराशा येते. कोणाच्या प्रती? देवाच्या प्रती का? कारण निराशा. आम्हाला वाटतं आता डायरेक्ट काम होणार नाही, देवच लोक उभे करणार. प्रार्थना चालू पण लोक उभे राहत नाही, मदत करून येत नाही. तसे बहिणी सांगितलं का, मी लोकांना मदत मागितली त्यांनी गाडीसाठी, मदत आली का? नाही आली. मदत मागताना प्रार्थना केली नसेल का? केली असेल. उगवलं का? नाही उगवलं. काही समय उगवत नाही, मग आम्हाला वाटतं प्रभू पर्याय पण काम करत नाही, पण शेवटी कार्य कोणी केलं? परमेश्वराने केलं. कमान, शेवटी कार्य परमेश्वरानेच केलं. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक टाइम असं वाटेल का पर्याय नाहीये, प्रभू फास्टिंग चालू आहे, प्रे चालू आहे, चर्च मध्ये वर्ड पण येतंय, पण विकल्प काम करत नाहीये, तरी आशा ठेव का देव करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विकल्प नसताना पण देव कार्य करू येस शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय नसताना? विकल्प नसताना. मानवांना विकल्पाची गरज लागती, देव विकल्पाच्या पलीकडे जाऊन कार्य येस करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही मोहताज आहे का, तो करल तर काही मिळेल, हा करल तर काहीतरी होईल, पण देव कसला मोहताज नाही का, ते असेल तर मी करल. देव विदाऊट एखाद्या गोष्टीद्वारे पण कार्य करू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे पाहायचं? देवाकडे पाहायचं. दैवी मदत. कशी? दैवी मदत. डिवाइन प्रभू ओपन करू शकतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला आशा सोडू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याही बाबतीत कोणाची फायनान्शियल प्रार्थना आहे, कोणाची विवाहासाठी प्रार्थना आहे, कोणाची घरासाठी प्रार्थना आहे, कोणाची मुलं सुधारावेत, कोणाचा पती बदलावा, ज्याही तुम्ही प्रे करतात, बिलीव्ह करा का नाही, परमेश्वर माझ्या प्रार्थना चालू आहेत, रिझल्ट येत नाहीये, पण मी तुला सोडणार नाही प्रभू, तूच आहे जो इथून मला ब्लेस करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक उदाहरण मी घेतो योनाचं, आणि खूप सुंदर आहे, आणि त्याद्वारे प्रभू आम्हाला शिकवलं. योनाचं पुस्तक काढू आपण. काढलं सर्वांनी? ओके. आज याच ठिकाणी ठेवू थोडा माईक, थोडेसे वर्ड जास्त. किती लोकांनी योनाचं पुस्तक वाचले? का प्रॉपर हात वर करा. किती लोकांना योनाची गोष्ट माहिती आहे? संडे स्कूलमध्ये पण शिकवतात, माहिती आहे स्टोरी. आज देवाची इच्छा की ती स्टोरी तुमच्या डोक्यात ती काढा. प्रेज द लॉर्ड. आणि आज एक नवीन भूक आणि तहान ठेवून योनाकडे पहा. प्रेज द लॉर्ड. नेहमी आम्ही असं वाचलंय, असं आम्ही ऐकलंय का योना देवाच्या आज्ञेपासून काय करत होता? पळत होता. देवाची इच्छा होती की त्यांनी कुठे जावं? निनिवेला जावं. मग शेवटी त्याला उचललं, कुठं टाकलं? पाण्यामध्ये टाकलं. मग प्रभूने कोण पाठवला? मासा पाठवला, आणि मासा घेऊन त्याला कुठे गेला? परत निनवेमध्ये गेला. निनवेचं तारण प्रभूने केलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांनी स्टोरी ऐकली? अशी स्टोरी आहे ना? येस. हा नाही तर नाही बोला. येस. अशीच आपण ऐकली. पण बायबल तसं सांगतं का चर्च? नाही. आज देवाची इच्छा आहे का आम्ही वाचून पाहावं का नेमकं तसंच आहे का जसं आम्ही वाचलंय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं उत्तर पण आम्हाला भेटल, आणि योनाबद्दल पण देव आम्हाला स्पष्टीकरण देईल का नेमकं तिथं काय घडलं. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचू या ठिकाणी आपण पहिल्या वचना, दुसरा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनापासून. एक वचन. आणि योनाने
माशाच्या पोटातून यहोवा आपला देव याची प्रार्थना केली हा आणि त्याने म्हटले, मी आपल्या संकटामुळे यहोवाला हाक मारली, तेव्हा त्याने मला उत्तर दिले. मृत लोकाच्या पोटातून मी आरोळी मारली, तेव्हा तू माझा शब्द ऐकला. कारण तू मला खोल पाण्यात समुद्राच्या मध्यभागी टाकले आणि प्रवाहाने मला वेढले. तुझ्या सर्व लाटा आणि कल्लोळ माझ्यावरून गेले. हा तिसरं वचन ना. ओके, आता लक्ष द्या. योनाला कुठं टाकलं? पाण्यामध्ये. डायरेक्ट माशाच्या पोटात गेला? नाही, म्हणजे असा टाकला आणि मासा कसा होता? उभास. तसं नव्हतंच. येस. पहिले असं लिहिलंय का तो म्हणतो लाटा माझ्यावरून गेल्या, समुद्राच्या मध्यभागी मी गेलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे योनाला ज्या टाकलं डायरेक्ट पोटात नाही गेला, पहिले कुठं गेला? पाण्यात गेला. पहिले त्याला कुणी गिळलं? पाण्याने. कुणी गिळलं? पाण्याने गेला. मासा नंतर त्याला गिळतो, पहिले पाणी त्याला गिळतं याच्यात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिले तो पाण्यामध्ये गेला आणि एकदम तळाला गेला. येस. कुठं गेला? एकदम तळाला. आता पुढे वाचूया 5th वचन. 5 वचन. जलांनी मला प्राणांपर्यंत वेढले, हा अगाध समुद्र माझ्या सभोवती होता. पुढं समुद्र शेवाळ माझ्या डोक्याला लेपेटले होते. मी पर्वतांच्या तळापर्यंत खाली गेलो. पहा तू किती खाली गेला चर्च. आता जर थोडंफार कुणी डिस्कवरी पाहत असेल तर एक पाणबुडी बी एवढी खाली जात नाही. ती पण एवढ्या खाली गेली तर काय होती? प्रेशरनी फाटून जाती. काय होऊन जाती? फाटून जाते. पण हा म्हणतो, बायबलमध्ये असं लिहिलंय का तो म्हणतो समुद्रात जे पर्वत आहेत, कुठं? समुद्रातले पर्वत. किती लोकांनी ऐकलं? समुद्रात काय आहेत? पर्वत. तिथे तळाला तो गेला. येस. मी स्टडी करत होतो तर ते म्हणले मासे बी एवढ्या खाली जात नाहीत. मासे पण खाली आणि जात नाही. पाणबुडी पण एवढ्या खाली जात नाही, कारण ती पण प्रेशरमुळे फाटून जाती. पण एवढ्या तळाला कोण गेला? योना गेला. सगळं बोला, कोण गेला? योना गेला. चर्च जाता जाता प्रेशरनीच मेला पाहिजे होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्या स्थितीमध्ये तो कोणाला हाक मारतोय? परमेश्वराला. कमान पाणबुडी होती का? नाही. कमान पाणबुडी होती का? नाही. पण तरी पण भरोसा आहे का इथून पण माझा देव मला वाचू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, हे खूप सुंदर आहे. चर्च समुद्राच्या अगदी तळाला आहे. कुठे? तळाला. असं लिहिलं, पर्वतांच्या खाली मी गेलो. म्हणजे समुद्राच्या आत बी काय आहेत? पर्वत आहेत, ते बी बुडलेत पाण्यामध्ये. इतक्या तळाला तो गेला का जिथून तो वाचू शकत नाही. पण तरी देखील काय करतो? देवाकडं प्रार्थना करतोय. एक आशा आहे का देवा तूच आहे जो मला इथून काय करू शकतो? बाहेर काढू शकतो. कमान, हा विश्वास प्रभूला आवडलाच. येस. अत्यंत मृत्यूच्या जवळ, मृत्यूमध्ये तो लपेटला, त्या शेवाळामध्ये अगदी काठी गेलेला, पण तिथून पण तो आशेने देवाकडे काय करतो? प्रार्थना करतो. का इथून पण माझा देव मला बाहेर काढू शकतो. येस. जरी आज समुद्र मला गिळण्याचा प्रयत्न करतोय, पण देवा तुझ्या हातात आहे, मला मरू द्यायचं की नाही द्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतं चर्च? आशा सोडतोय का? नाही सोडत. ज्यास त्यांनी प्रार्थना केली, काय केली? प्रार्थना. मग हा मासा त्याला येऊन काय करतो? चर्च गिळतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतं चर्च? डायरेक्ट तो माशाच्या पोटात गेला, नाही. तिथून तो देवाकडे काय करतोय? प्रार्थना प्रार्थना. करतोय. रीड करती प्रेयर या ठिकाणी. प्रेयर काय या ठिकाणी आपण रीड करू. 7th वचन. 7 वचन. जेव्हा माझा जीव माझ्या ठाई मूर्छित झाला, तेव्हा मी यहोवाचे स्मरण केले आणि माझी विनंती तुझ्या जवळ, तुझ्या पवित्र मंदिरात पोचली. जे लबाड व्यर्थपणाकडे चित्त लावतात ते आपल्या दयानिधीला सोडून देतात. हा 4th वचन रीड कर. 4 वचन. तेव्हा मी म्हणालो, मी तुझ्या दृष्टीसमोरून टाकलेला आहे, तथापि मी तुझ्या पवित्र मंदिराकडे पुन्हा पाहीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो तुझ्या दृष्टीपासून मी काय केलेलं आहे? टाकलेला आहे, पण मी पुन्हा तुझ्या मंदिराकडे पाहीन. आशा सोडत नाहीये चर्च. येस. हालेलुया. पहा, पाण्यात आहे. कशात आहे? पाण्यात. तुम्ही वेव पूल मध्ये बी जरी गेले, नाकात पाणी गेलं तर सुचत नाही. काय होत नाही? सुचत नाही. कधी पाण्यात ट्राय करून बघा. थोडं बी पाणी कशात गेलं तर, नाकात गेलं तर सुचत नाही. चर्च मनुष्य एवढ्या पाण्यात बुडण्याचा प्रयत्न करतो, त्याला वाटतं का सगळं काही संपलं, पण एवढ्या खोल समुद्रात असताही तो देवाकडे प्रार्थना करतो. येस. त्याला भरोसा आहे का इथून पण जर कुणी मला वाचवल ना, तो परमेश्वरच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे का तुमचं पण लाईफ योनासारखं तळाला गेलं असेल परिस्थितीमुळं, पण या स्थितीमध्ये पण कोणाकडे बघा? देवाकडे आणि पाहायचं. परमेश्वरच आहे तुम्हासाठी दैवी मदत पाठवणारा. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की योना प्रार्थना करण्यापूर्वी, काय सांगतं बायबल? प्रार्थना करण्यापूर्वी प्रभूंनी त्याच्यासाठी एक सेपरेट मासा बनवून ठेवला होता. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो काही रेग्युलर मासा नव्हता.
जो योनाला काय करतो? घेऊन टाकतो. देवाने स्पेशल मासा बनवला होता कोणासाठी? योनासाठी. रीड कर फर्स्ट अध्याय 17 वचन. 17 वचन. आणि योनाला गिळावे म्हणून यहोवाने एक मोठा मासा तयार केला होता. कम ऑन, कसा जज? मोठा मासा. सेपरेट. मग समुद्रात मासे नाही आहेत का? येस आहे. समुद्रात मासे आहेत, पण प्रभूंनी त्याची प्रार्थना करण्यापूर्वी, अगोदर. म्हणजे आमची गरज लागण्यापूर्वी आमची मदत तयार आहे. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही आशा सोडून देतो. त्यांनी जर आशा सोडली असती तर जी मदत त्यासाठी होती त्याला कधी भेटली नसती. येस. पण त्याचा विश्वास इतका मोठा की त्यांनी दाखवलं का जरी मी तळाला आहे, जरी मी एकदम काठी पोहोचलोय, पण मला माहिती आहे का माझा देव मला इथून पण वाचू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, त्याचा भरोसा कामी आला का नाही आला? येस आला. त्याचा विश्वास कामी आला का नाही Yes, आला. आला? असंही मारणार होता का नाही? येस. पण त्याचा विश्वास त्याला वाचून गेला. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे पहा, परिस्थिती कदाचित तुम्हाला गिळण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही संपवो का नाही संपवावं हे परिस्थितीच्या हातात नाही, हे माझ्या हातामध्ये. येस. किती लोकांना कळलं? परिस्थिती मला काय प्रयत्न करेल? गिळण्याचा, गिळण्याचा. पण संपवण्याचा अधिकार माझ्या हातात आहे, तिला द्यायचा का नाही द्यायचा? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, परत एकदा, परिस्थिती मला काय करेल? संपवण्याचा प्रयत्न करेल, पण माझ्या हातात आहे, तिला अधिकार द्यायचा की नाही? आणि योनानं तो अधिकार दिला नाही. येस, हालेलुया. तुम्हाला लाख पाण्यात टाकलं, मी पाण्यात गेलो, पण मी म्हणतो की मी मारणार नाही, माझा देव मला इथून पण येस, वाचवणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट तुमच्यावर परिस्थिती हावी होईल, पण तुम्ही म्हणा का नाही मी पूर्ण अधिकार तुला देत नाही, जरी तुम्हाला जर हावी झाला, पण इथून पण माझा परमेश्वर माझ्यासाठी वाट काढू शकतो. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, बोलणार का? येस. बोलणार तर स्थितीपासून वाचणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांचं बोट तुटलं होतं, परिस्थिती तीच होती, काही बोट काय होऊन जाईल, निघून जाईल, निकामी होऊन जाईल, पण त्यांनी स्थितीला हावी होऊ दिलं, डिक्लेरेशन दिलं का माझं युद्ध कोण जिंकणार? परमेश्वर जिंकणार. कोण लढणार? परमेश्वर Just लढणार. तुम्ही डिक्लेअर करता, ती स्थिती जी तुम्हाला गिळायला पाहती ती तुम्हाला गिळू शकणार नाही. Yes. तिथून पण देवा तुम्हाला वाचवणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाचं काम आहे परिस्थिती उभं करावं, येस. पण ती विजयी होऊ का नाही होऊ हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात म्हणून आहे. आशा सोडू नका चर्च. काय करू नका? आशा सोडायची चर्च नाही. अगदी तळात असताना, माशाच्या पोटात असताना तो कोणाकडे प्रार्थना करतोय? परमेश्वराकडे. देवाने आन्सर दिलं का नाही दिलं? येस, दिलं. जास्त तो फिरला, आपल्या बापापासून तो फिरला. आपल्या नाकर्तेपणापासून तो फिरला. देवाने मदत उभी केली. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, आतापर्यंत आपण असंच वाचलं का तो माशाच्या कशात गेला, पोटात. आणि बरोबर नंतर तो मासा घेऊन त्याला कुठे गेला? निनवे मध्ये. तसं झालं नाही चर्च. येस. जसं त्यांनी प्रार्थना केली, काय केली? प्रार्थना. देवाने हार्ट चेक केलं त्याचं. हे जे वर्ड आहेत ना, 7वं 4थं 9वं वचन रीड कर, 2रा अध्याय. 9 वचन. परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करी. हा, मी काय अर्पण करेल? यज्ञ. जास्त म्हणतो का मी तुझ्या मंदिरात जाईल, मी यज्ञ अर्पण करेल, मी तुझी स्तुती करेल. करेल. म्हणजे तो सरेंडर झाला. आता काय झाला? सरेंडर. नम्र झाला. कोणा पुढं? देवा पुढं. जास्त तो नम्र झाला. पुढं वाच. जो नवस मी केला आहे तो मी फेडून देईल, तारण यहोवापासूनच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो नवस मी केलाय तुम्ही तो फेडणार, कारण तारण कोणाद्वारे? परमेश्वराद्वारेच सुटका आहे. कोणाद्वारे? परमेश्वराद्वारे. जीवन कोणाद्वारे? प्रभूद्वारे. जास्त तो हंबल होऊन कोणाकडे प्रार्थना करतो? प्रभूगण. आणि या प्रार्थनेमध्ये आशा आहे. येस. काय आहे? आशा. मग परमेश्वर मग आशाला आज्ञा करतो. येस, हालेलुया. आता रीड कर पुढचं वचन. 10 वचन. आणि यहोवा माशाशी बोलला. हा, आता कोण बोलला? परमेश्वर माशाशी बोलला. इतक्या वेळ तो फक्त कोणाच्या पोटात आहे? आता माशाच्या. सगळे बोला, कशाच्या? माशाच्या. माशाच्या पोटात तो आहे, पण तो त्याला घेऊन जात नाही निनवेला. येस, हालेलुया. ज्यावेळेस तो रिपेंट करतो, देवा पुढे नम्र होतो आणि आपली आशा व्यक्त करतो का देवा तूच मला वाचवणार आणि मी तुझा गौरव करणार, हालेलुया. त्या समयी प्रभू माशाला काय करतो? आज्ञा आणि देतो. मग त्याला तो घेऊन जातो. येस, आमेन. आणि तो निनिवेला घेऊन गेला नाही. तो निनिवेला घेऊन गेला नाही. आम्ही असं नेहमी ऐकतो का तो कुठे गेला? डायरेक्ट निनवेकड. तो निनिवेत गेला नाही, कुठं तरी त्याने त्याला ओकलं आणि नंतर तो परत आपल्या कुठं गेला? घरी गेला. घरी. मग परत त्याला देवाचं वचन आलं. येस. वाच पुढचा अध्याय, 1 वचन. 1 वचन. आणि यहोवाचे वचन दुसऱ्याने योनाकडे आले. हा, कसं आलं? दुसऱ्यांदा आलं. फर्स्ट वचन मध्ये डायरेक्ट गेला का? नाही. माशाच्या कुठं गेला? पोटात. मग तिथून डायरेक्ट निनिवेला नाही गेला, येस. परत कुठं गेला? आपल्या घरी गेला. मग परत कुणाचं वचन आलं? देवाचं वचन. मग तो निनिवेला गेला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपण नेहमी असं ऐकलं, माशाच्या पोटाने डायरेक्ट कुठं? निनवे.
निनिवेत गेला नाही येस. आणि मासा बी डायरेक्ट घेऊन गेला नाही, जस्ट त्यांनी प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना. मग मासा त्याला ओळखतो. चर्च, प्रेज द लॉर्ड. आज जसं योना परमेश्वराकडे आशा सोडत नाही मृत्यूच्या स्थितीमध्ये, पहा आता तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो, तो देवाचं वचन तोडणार आहे. कोणत्या तोडण्याची प्रार्थना केली पाहिजे देवाकडे? येस. आपण म्हणू देवा मी कसा आहे? वचन तोडणारा. मी पापी प्रभू, मी कशी प्रार्थना करू? पण योना देवाची आज्ञा मोडणार आहे, पण ते देवाकडे काय करतो? प्रार्थना करतो. या आशेने करतो का देव क्षमा करणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, कळतं चर्च, आम्ही फक्त हे बघतो का प्रभू त्याला वाचवलं, पण तो कसा होता? देवाच्या वाटाचं उल्लंघन करणारा, येस. देवाच्या आज्ञेपासून पळणारा, पळणारा. तरी देखील धजत नाही, घाबरत नाही कोणाकडे प्रार्थना करायला. परमेश्वराकडे. त्याला माहिती आहे का माझा प्रभूच आहे जो क्षमा करणार आहे, Yes, hallelujah. माझा प्रभूच आहे जो मला जवळ करणार आहे, Yes, माझा amen. प्रभूच आहे जो मला वाचवणार आहे. Yes. आणि देवानी वाचवलं चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुमची मदत पण त्या माशासारखी तयार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही आपली आशा काय करायची नाही, सोडून द्यायची तुम्ही नाही. देवाकडे पहा. ही स्थिती जी तुम्हाला गिळायला पाहते ती तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. देव त्याच्यावर तुम्हाला विजय येस. देणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कोणाकडे पाहायचं? देवाकडे पाहायचं. आज तुम्ही कर्जामध्ये आहेत, फायनान्शियल बंधन आहेत, प्रभूकडे पहा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं तुमचे फायनान्स मोकळं करायचं प्रभूला माहिती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायल दुष्काळामध्ये कंगाल झालं, कारण त्यांचा पैसा धान्यात गेला. कशात गेला? धान्यात. पण ज्यावेळेस ते मिस्रामध्ये आले, त्यांना एक प्रांत दिला, गोशेन प्रांत. कोणता प्रांत? गोशेन. तिथं म्हणले इस्रायलच्या लोकांनी जाऊन काय करायचं? राहायचं. राहायचं. आणि बायबल सांगतं का त्या भूमीत प्रभूने काय ठेवलं होतं? सोनं. दारिद्र्यात होते. कशात होते? दारिद्र्यात. दुष्काळामध्ये संपत्ती काय झाली? संपली. संपली. मात्र प्रभूने त्यांना ब्लेस केलं. येस. हालेलुया. तुम्ही बायबलमध्ये वाचा, उत्पत्तीच्या पुस्तकात त्यांना गोशेन प्रांतात ठेवलं. कोणत्या? गोशेन. आणि त्या भूमीमध्ये त्यांना काय सापडलं? सोनं. धन. कुणी त्यांना ब्लेस केलं? परमेश्वराने ब्लेस केलं. परमेश्वर तुम्हाला मिस्रामध्ये पण ब्लेस करू येस. शकतो. हालेलुया. मिस्र म्हणजे बंधन आहेत. मिस्र येस. म्हणजे बंधन. पण जर तुम्ही देवाची लेकर आहात तर बंधनामध्ये पण देवा रिझल्ट देऊ शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, आशा सोडणं सोपं आहे, Yes. निराश होणं सोपं सोपं आहे. आहे. वेळ लागत नाही मूड जाण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मूड जायला वेळ लागत नाही. 2 मिनिटात काय जाऊ शकतो आमचा? मूड जातो. 2 मिनिटात आमचं जे आनंद येतो हिसकून घेऊ. पण त्या Yes. स्थितीमध्ये टिकवणं, स्वतःला भरोसा देणं का नाही प्रभू करणार, तर तिथं देव करतो चर्च. Yes, कारण देवाला hallelujah. पण माहिती आहे तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये उभा राहून कोणाचा गौरव करता. येस. आता प्रभू बघतो योना कुठे आहे? समुद्रामध्ये. समुद्रात. पण तिथून तो कोणाचा गौरव करतोय? परमेश्वराचा मी गौरव. तुझा नवस फेडणार. येस. हालेलुया. वाचतं खरं पहिले, येस. पण त्याला गळ घालता येतं. कोणाला? परमेश्वराला. मी तुझं काय फेडणार, नवस. म्हणजे त्यासाठी तुला मला वाचावं लागेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला जमलं पाहिजे का देवाला कसं इम्प्रेस करता आलं येस. पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून सोडू नका प्रभूला. प्रभू शिवाय दुसरा पर्याय माझ्याकडं नाही. नाहीये. जर प्रभू माझा दुर्ग आहे, माझा खडक आहे, तर देवा तूच आहे जो कार्य करणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून कोणाकडे बघायचं? प्रभूकडे पाहायचं. प्रभू तुम्हाला फायनान्शियली 100% ब्लेस करणार. येस. आमेन. देव तुम्हाला अनुग्रह देईल, तुमचे कामाचे रस्ते मोकळे व्हावे. देव तुम्हाला राईट डिसिजन देईल का तुमचा पैसा बहुगुणित व्हावा. चर्च, प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देव तुमच्या पैशाला वायफट जाऊ देणार नाही, त्याला अनुग्रह देईल आणि तो वाढणार. चर्च, येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कशी सॅलरी वाढवायची प्रभूला माहिती. येस. मी असं पण पाहिलं का प्रभूने लोकांची सॅलरी रिवाईज केली म्हणजे त्याने एक सर्टन पगार आहे 8,000 10,000, पण देवाने असे GR बदललेत का ते 8 पासून 18 वर गेलेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हासाठी पॉलिसीज पण बदलू शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी माझी टेस्टिमनी अशी होती का मला पगार जस्ट मी जॉईन झालो, मी 10,000 सांगितला. किती? 10,000. आणि मला असं वाटलं का रे बाबा फर्स्ट म्हणजे तो जॉब चांगल्या कंपनीत होता, मला वाटलं जास्त बोलतील आणि दुसऱ्याने कमी भेटला तर माझा जाईल. म्हणलं 10च घेतील. 3दा विचारलं, मी म्हणलं मी 10च घेईल. मुंबईत जॉईन झालो, मग मला कळलं का 10,000 पगारात काहीच होत नाही. मी म्हणलं माझा पगार वाढवा. ते म्हणजे तुला 3 वेळेस विचारलं, तू म्हणायचं मी 10च घेईल. आम्हाला वाटलं आता हा स्वतः 10वर ठाम आहे तर मग आम्ही कशाला जास्त म्हणावं. मग मला कळलं की ते मला का 3दा विचारत होते की त्यांना पण प्रश्न पडला की एवढ्या कमी पगारात हा कसं काय म्हणतो. आणि मला भीती कसली होती का मला काय नाही भेटणार, जॉब नाही भेटणार. मला जास्त पगार म्हणलं ते दुसऱ्याला घेऊन टाकतील. पण त्या ठिकाणी माझ्या प्रभूंनी 2 वर्षात सॅलरी रिवाईज केली. येस. हालेलुया. आणि जो पॉलिसी होती कंपनीची, ती पॉलिसी काय करून टाकली, बदलून टाकली. मग ऍज पर युअर एज्युकेशन आणि ऍज पर युअर डेझिग्नेशन तुम्हाला त्या ठिकाणी सॅलरी भेटली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही साक्ष मी एका कुटुंबात शेअर केली, जे एका ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करते. 6,000 रुपयांनी. किती? 6 का 8. आणि मी शेअर केलं का देव रिवाईज करणार आहे. रिवाईज म्हणजे पॉलिसी काय करतो, बदलतो. आणि तिथं पण त्यांची पॉलिसी बदलली आणि ते लोक 6 का 8,000 18,000 सॅलरी त्यांची झाली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव डिवाइन मेने करू शकतो.
कोणाकडे बघायचं? प्रभूकडे त्याला पाहायचं. माहिती आहे कसा बिझनेस प्रोव्हाइड करायचा, कसं तुम्हासाठी मार्ग. जरी आज फेलियर आहे काय तुमच्या जीवनात, फेलियर. पण त्या फेलियर मधून पण देव वाट काढतो. येस हालेलुया. योसेफाला फेलियर होतं, काय होतं? फक्त फेलियर होतं. वडिलांनी साथ दिली नाही, स्वप्न मान्य केलं नाही, भावांनी मारलं, भावांनी विकलं, पोटीफाराच्या घरात प्रामाणिकपणे राहिला आणि त्याही लोकांनी त्याला जेलमध्ये टाकलं. एकतर्फे पाहायला गेलं तर फेल होत चाललाय. काय होत चाललाय? फेल. पण दुसरी बाजू पाहिली तर देव त्यासाठी वाट तयार करत चाललाय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आमच्या फेलियर मधून पण देव वाट तयार करणार आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण आज जरी अपयश असेल पण परमेश्वर योसेफासारखं आम्हासाठी पण यशाची वाट तयार करतच आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यंग्स आहेत ज्यांना जॉब नाहीये, स्ट्रगल करतायत आणि असं वाटतं माझा लाईफ काय, देव दिशा दाखवेल चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. एक टाइम असतो का करिअर स्टेबल नसतं, पण जर तुम्ही देवाकडे पाहता फेलियर करत 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 प्रभू राईट डोर ओपन करून टाक. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि तुम्हाला व्हॅल्यू राहतं त्या जॉबचं. येस. काय राहतं? व्हॅल्यू. ते तुम्हाला मोल पटवतो पहिले मार्केटचं काय कंडिशन आहे. नाही तुला चांगलं बी दिलं तुला ते वाटणार प्रभू काय दिलंस म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव हे जे खडकर प्रवास देतो ना, जे देव तुम्हाला देईल ना, ती तुम्हाला जाणीव असावी Yes. का प्रभू तुम्हाला काय दिलंय चर्च. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आज वरी होऊ नका, किती पण स्थिती बिकट असू द्या, कोणाकडे पहा, देवाकडे पाहायचं. लॉर्ड तुमचं करिअर स्थापित करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. यंग लोकांचा हाच प्रॉब्लेम्स आहेत का सॅलरी प्रॉपर नाहीये, भरपूर टार्गेट आहे, मग प्रभू फ्युचर कसं होईल. तू कोणाकडे बघ? प्रभूकडे. सगळे मला कोणाकडे बघ? प्रभूकडे जर पाहायचं. तू लॉर्ड कडे बघशील, नो मॅटर तुझं एज्युकेशन तेवढं नसल, नो मॅटर तुझी इंग्लिश चांगली नसल, पण देवाने तुझ्यासाठी पण असं काहीतरी ठेवलंय का त्याद्वारे ते तुला चांगलं उत्पन्न देऊ शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कोणाकडे बघायचं? प्रभूकडे पाहायचं. प्रभूने ठेवलंय चर्च. आणि जसं तुम्ही प्रभूकडे पाहाल तसा प्रभूने माशा रिलीज केला, आमचे पण आशीर्वाद मोकळे होतील आणि राईट टायमाला येऊन ते आम्हाला गाठतील. येस हालेलुया. कोणाकडे बघायचं? प्रभूकडे सगळे पाहायचं. मला कोणाकडे बघायचं? प्रभूकडे पाहायचं. पेत्र रात्रभर संघर्ष मध्ये होता. एक टाइम संघर्ष काय चर्च, संघर्ष. पण तो टाइम आला का ब्लेसिंग यायला स्टार्ट झाले. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आज संघर्ष असेल, प्रत्येक बाबतीत संघर्ष असेल, पण एक टाइम असा येईल का लॉर्ड तुमच्यासाठी मार्ग मोकळे करा. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% तुमच्या साक्ष घडतील. जसं आज त्या बहिणीचा प्रॉब्लेम होता का फायनान्शियला भेटत नव्हता, आज उपकोषीचं दान देते चर्चसाठी. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक टाइम स्वतःला गाडी घेण्यासाठी काही नाहीये, पैसे नाही पण आज चर्चसाठी ती काय देऊन जाते? देऊन जाते. उपकोष दान देते. Yes. कोण कोण कंडिशन बदलते? परमेश्वर बदलतो. जसं तुम्ही प्रभूकडे पाहणार, लॉर्ड कंडिशन बदलणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराशमसी ती आनंदात बदलली आणि त्यांनी पेढे आणले, ती पण आनंदित तुम्हाला आनंदी करते. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही दिवसापूर्वी कंडिशन वेगळी होती, पण आज कंडिशन कशी आहे? वेगळी आहे. कुणी केली वेगळी? परमेश्वराने. तुम्ही प्रभूकडे पहा. येस. जसं तुम्ही प्रभूकडे पाहाल ही स्थिती तुमच्यावर हवी होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा गोल्यातच काम आहे ललकारणं. इस्रायलकडे आलं त्यांनी काय केलं? इस्रायलला ललकारलं. तुम्ही म्हणू शकत नाही शत्रूला मला का ललकारतो, त्याचं कामच आहे काय करावं, पण हे ललकारावं. माझ्या हातामध्ये का त्याचा विजय आणि माझा पराभव मी स्वीकारायचा नाही. येस. ललकारणं काम, त्याचे गोल्यातच काम काय चर्च? ललकारणं. ललकारणं काम तुझं आहे, पण तुझा विजय आणि माझा पराभव मी स्वीकारत नाही. येस. जस दावीद समोर गेला तो म्हणतो का नाही, मी तुझा विजय माझा पराभव स्वीकारत नाही, माझा विजय आणि तुझा पराभव मी येस स्वीकार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. त्यामुळे तेच केलं, दावीदाला विजय आणि गोल्याताचा पराभव केला. तुम्ही कोणाकडे पहा चर्च? प्रभूकडे पाहायचं. पहा मृत्यूच्या स्थितीमध्ये गोल्यात इतका मोठा व्यक्ती, हा समोर व्यक्ती, नवसिका व्यक्ती, कधी अनुभव नाही, पण त्याला माहितीये का माझा देव इथून पण मला काय करू शकतो? विजयी वाचू देऊ शकतो. शकतो. कोणाकडे पाहिलं? प्रभूकडे. शद्रक मेशक अबेदनेगो, त्यांना माहिती शिक्षा काय होती, कशात टाकणार आहेत. अग्नीच्या भट्टीत. त्याचे शब्द आहेत, आमचा देव अग्नीमध्ये वाचवण्यास आम्हाला समर्थ आहे. काय बोलले ते? समर्थ आहे. अग्नीच्या भट्टीतून. कशातून? अग्नीच्या भट्टीतून. त्याने जर क्लेम केलं असतं की आमचा देव आम्हाला अग्नीत पडू देणार नाही, तर देवाने पहिलेच काय केलं असतं? त्यांना वाचव. वाचवलं असतं, म्हणजे भट्टीत पडू दिलं नसतं. पण त्यांनी डिक्लेरेशन काय दिलं? अग्नीत. म्हणून देवाने आपलं कार्य भट्टीत जाऊन दाखवलं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अग्नीचं काम जाळणं आहे, अग्नीचं काम, जाळणं. पण तुमच्या हातात आहे त्या अग्नी खाली मारायचं का नाही मारायचं. Yes, आणि ते hallelujah. म्हणले नाही, ही अग्नी बरी जाळणारी पण आम्ही मारणार नाही, आमचा देव या मरणापासून आम्हाला येस वाचवेल. आमेन. कमान वाचले का नाही वाचले? येस. देव तुम्हाला वाचवल. आज ज्याही प्रकारे तुमच्या जीवनात त्रास आहेत, समस्या आहेत, त्यांच्या जीवनात अग्नी होती. काय होती? अग्नी. तुमच्या जीवनामध्ये शब्दाची अग्नी असेल. कसली शब्दाची. अग्नी? जीवाला काय करती? लागती. म्हणजे शब्द पण आमच्या जीवाला काय करतात? लागतात. अनेक लोक शब्दामुळे त्रस्त आहेत, त्यांना चांगले शब्द भेटत नाही, त्यांना प्रामाणिकपणा भेटत नाही, तसं त्यांच्या विरुद्ध अग्नी उभी केली. आज आमच्या विरोधात असे लोक, अविश्वासूपणा, लोकांची बैमानी, लोकांचे शब्द आमच्या जीवाला काय करतात? लागतात. पण परमेश्वर सिंहाचे तोंड बंद करणार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जसं तुम्ही देवाकडे पाहाल, लॉर्ड सिंहाचे तोंड 100% बंद कर. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी त्या अग्नीमध्ये गिव्ह अप केलं का? नाही म्हणले का नाही आता सगळं काही संपलं? नाही. ते इथून पण म्हणतात का या अग्नीपासून देव काय करणार आम्हाला? सोडवणार. सेम तुमच्या अवतीभोवती जे काही वातावरण आहे ना त्यात तुम्ही असं म्हणू नका संपलं. काय झालं? संपलं. आम्ही खूप लवकर लोकांचे शब्द ऐकून गिव्ह अप करतो. कुटुंबामध्ये पण आम्हाला चांगले शब्द भेटत नाही. ऑफिसमध्ये पण चांगले शब्द भेटत नाही. ते शब्द जीवाला काय करतात? लागतात. आणि आम्हाला वाटतं प्रभू नाही जागायचं आत, मग मरून जा. पण जर तू म्हणशील ना इथून पण देव वातावरण बदलल तर देव बदलणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जर जीवाला लागतं म्हणतो नाही जागायचं मला आता, मला नाही जागायचं. कोण काय करणार आहे जर तुला मारायचंच आहे? येस. जगायचं असेल तर देव म्हणतो मला बोल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जर तुला काय करायचंय? मरायचंच नाही आता आहे. मला मारायचं. कोण नाही काय करतात तू सर? येस. 3 दिवसाच्या वरती लोक शोक करतात का? नाही करत. जे जगण्यात इंटरेस्टेड आहे ना तिथं देव बी इंटरेस्टेड आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो इथं माझी काय होणार आहे? महिमा होणार आहे. इथं माझा गौरव होणार आहे. कारण हा इथं पण मेलेल्या अवस्थेत म्हणतो की माझा देव करल, देव इथं करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून गिव्ह अप करू नका चर्च. अग्नीची भट्टी असेल, शब्द चांगले नसतील, लोक बैमान असतील, प्रामाणिक नसतील, तुमचा विश्वासघात केला असेल, काही फरक पडत नाही. माझा परमेश्वर इथून पण मला उंच करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड करू शकतो चर्च. जर तुम्ही गिव्ह अप केलं, तुम्ही सोडून टाकलं तर काहीच होऊ शकत नाही. पण जर तुम्ही उभे राहिले आणि देवाकडे पाहिलं, देव उचलणार चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोणाकडे पहा? प्रभूकडे पाहायचं. देवाला कार्य करण्याची जागा पाहिजे. काय पाहिजे? जागा. ती जागा पाहिजे चर्च. प्रभू ती जागा शोधतोय आज. त्याला ती जागा द्या. का नाही प्रभू, जरी वातावरण खराब आहे, जरी स्थिती नाहीये, जरी विकल्प संपले, जरी कोणते ऑप्शन्स नाहीयेत, पण एक मात्र माझा भरोसा तुझ्यावर आहे परमेश्वर. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड कार्य करतो चर्च. येस आमेन. तुम्ही कोणाकडे पहा? प्रभूकडे पाहायचं. आज आम्ही स्थितीकडे जास्त पाहतो. गोल्या समोर होता पण दाविदाचं लक्ष कोणाकडे होतं? आत्म्यात. प्रभूकडे होतं. तो त्याच्याकडे जास्त पाहत नव्हता. त्याचं लक्ष आत्म्यात कुठं होतं? तर परमेश्वराकडे. माझा देव काय करू शकतो ना ते मी पाहतोय आणि त्याद्वारे माझ्या समोरचे आव्हान आहे ना त्याच्यात मी विजय मिळवणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज गिव्ह अप करू नका चर्च. कोणाकडे बघा? प्रभूकडे पाहायचं. भलेही मागच्या प्रार्थना झाल्या, उपास झाल्या, भक्ती अटेंड केली, पण आज असा विश्वास धरा का आजचा समय, आजचा दिवस माझा आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, आजचा समय, आजचा दिवस माझा आहे. आणि लॉर्ड मला आज ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर नवीन तेल आज परमेश्वर आमच्यात ओतत, ते एक उद्देशाने ओततो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव उगाच मोटिवेट करत नाही. देव जर मोटिवेट करतो, देव परत आशा देतो, देव करू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही भरोसा कराल, तुम्ही देवाचा गौरव पाहणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मी साक्ष शेअर केली संततीबद्दल, त्या कुटुंबाची, जिला संतती झाली ती बहीण प्रार्थनेला नव्हती आली. त्यांची सासू आली होती, त्यांची सासू. आणि ती म्हणली जसा चर्चमध्ये मेसेज चालला होता संततीबद्दल, मला आत्म्यात दाखवलं का प्रभू तिच्या सुनीला काय करतोय, ब्लेस करतोय. आणि मी ते स्वीकारलं. मी ते काय केलं? स्वीकारलं. आणि घरी जाऊन सांगितलं का बघ हे आज तुझ्याबद्दल देवाचं वचन आहे, परमेश्वर तुझ्यासाठी करणार आहे. तुम्ही जे आलेलं वचन आले ना, तुम्ही ते रिसीव्ह करा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची कंडिशन 5 वर्ष सांगू नका. देवाचं वर्ड आज आलंय, आजपासून माझा समय प्रभू बदलला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, देवाने समय बदलला का नाही त्या बहिणीचा? Yes, बदलला. मग लॉर्ड माझ्याही लाईफ मधला समय बदलणार. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. हे दिवस जे गेले ना, हे पण काहीतरी देव शिकवतोय. Yes. आज मला कळत नाहीये, पण अपकमिंग डेज मध्ये याही दिवसाचं भांडवल प्रभू करून घेणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुम्ही म्हणता ना वेळ वाया गेला, हा वेळ वाया नाही गेला. काहीतरी शिकवतोय ते तुम्हाला, काहीतरी देव दाखवतोय तुम्हाला, पण आता सध्या दिसत नाहीये, पण समय गेल्यानंतर ते तुम्हाला कळलं की देव काय करतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण किती लोकांना कळतंय? योबाचं जर पुस्तक वाचणं किती अध्याय आहेत? कमीत कमी 42. किती आहेत? 42. 42 का 43 आहेत. देवाने कार्य केलं का नाही केलं? येस केलं. पण किती अध्याय लिहिले? 42. त्याच्या लाईफ मधल्या गोष्टी आहेत आमच्यासाठी. त्याचं पडणं, त्याचं रडणं आम्हासाठी बळ बनलंय. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचं रडणं, त्याचं तुटणं आमच्यासाठी काय बनलं? बळ बळ बनलं. बनलंच. अब्रामाचा इतका मोठा प्रवास शेवटी प्रभूने ब्लेस केलं का नाही केलं? येस केलं. पण त्याचा इतका लांबचा प्रवास आज आम्हासाठी ताकद बनलाय. येस हालेलुया. तुमच्या पण जीवनातला हा जो संघर्ष आहे ना, तुम्हाला वाटतं हे वायफट गेलं, हे वाया गेलं, याचं पण देवा भांडवल करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असं समजू नका का वेळ वाया गेला. जर तुम्ही देवाच्या हातात आहे, काहीच देव वाया जाऊ देणार नाही. प्रत्येकाचं भांडवल देव करून घ्या. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, आपण कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. देवाला काळजी चर्च. येस आमेन. तुमचा समय मूल्यवान आहे, तुमचं आयुष्य मूल्यवान आहे. ते जर प्रभूच्या हातामध्ये, लॉर्ड 100% तुम्हाला ब्लेस करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गिव्ह अप नाही करायचं. कोणाकडे पाहायचं? देवाकडे पाहायचं. युनाबद्दल मला आवडलं. निम्म्याबद्दल विश्वास नाही, देवाचा कार्य होईल, पण स्वतःबद्दल विश्वास आहे का मी वाचल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आपलं उलट आहे.
आपण लोकांना म्हणतो माझा देव करल आणि स्वतःला वाटतं नाही होणार. आणि योनाचं उलट आहे, लोकांबद्दल वाटतं नाही. आणि माझ्याबद्दल होणार. येस. कमान डिफरन्स समजतो योनाचा. आपण लोकांना आवेशाने सांगतो, कसं सांगतो? आवेशाने काय सांगतो. रडतो देव करल, आणि स्वतःवर आल्यावर मन कसं होतं? हलू लागतं. आणि योनाचं उलट, लोकांच्या प्रती विश्वास नाही का निनवे वाचेल म्हणून, पण स्वतःच्या प्रती भरोसा आहे का माझा देव मला वाचवेल. येस. हे आवडलं जीवनाचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं उलट, आमच्या लोकांसाठी आवेशी. कशी आहेत आम्ही? आवेशी. अरे या प्रार्थनेला आमचा देव बाप करणार. आणि तुझं काय? तू पण त्या आशे नाहीये का जर त्यांच्या जीवनात करणार ना, देव माझ्या पण लाईफ मध्ये येस. करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कोण करणार? परमेश्वर करल. ज्या आवेशाने लोकांना बोलताना तोच आवेश स्वतःबद्दल दाखव. येस. आमेन. योनाचा आवेश स्वतःबद्दल आवडला. येस. मी प्रभूच्या मंदिरात जाईन, मी नवस फेडणार. आणि कुठे? तळाला. सगळे बोला कुठे? तळाला. पण कसं प्रभूला गळ घालतो? येस. हालेलुया. तुम्हाला जमलं पाहिजे का माझा लॉर्ड माझ्यासाठी काय करणार? येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूकडे पहा, परमेश्वर करल. प्रेज द लॉर्ड. कमन, कोणाकडे बघायचं? प्रभूकडे पाहायचं. त्यासाठी मी प्रार्थना करतो, प्रभू आता सीझन चालू झालं लग्नाचं, पण तू लोक पाठव. प्रेज द लॉर्ड. आमच्या पण कोणाकडे प्रार्थना असतात. जर परमेश्वराकडे. तुम्हाला शेअर करतो तर संघर्ष आम्हाला पण असतो. चर्च, अरे आता सीझन सुरू झाला, हे गावाला ते गावाला ते गावाला, नाही प्रभू तू लोक पाठवणार आहे, Yes. नाही प्रभू तू लोक पाठवणार आहे. आम्हाला पण आमचा विश्वास काय करावा लागतो देवाला, का? कारण तू वचन दिलंय. Yes, काय दिलं? hallelujah, वचन. आणि वचन लोकांपर्यंत गेलं जाणं. पाहिजे. परमेश्वर. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला मी आता शेअर करतो ना, आम्ही प्रॅक्टिकली आठवड्यामध्ये अनुभव करतो का तू कोणाकडे विश्वास ठेव, प्रभूकडे. तुझा प्रभू तुझ्यासाठी करू शकतो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेच प्रभूकडे पहा. Yes. ऑलरेडी मॅच गेलेलीच आहे ना. एक लास्ट ऑप्शन कोण आहे? परमेश्वर. प्रभू तूच आहे. प्रभू मी सोडत नाही, मी तुला धरून राहील प्रभू, आणि तूच आहे जो इथून गोष्टी टर्न करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी इच्छा चर्च हे वचन तुम्ही पकडा येस. आणि तुम्ही अनुभव घेऊन पहा ह्या वाटण्याचा. अनुभव. प्रभू इथून पण गोष्टी बदलणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सोडलं तर सगळं सुटलंच, Yes. पण धरलं तर इथून काहीतरी होईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नो मॅटर अनुभव चांगले नाहीत, लास्ट एक्सपिरियन्स वाईट आहेत, रिझल्ट दिसलेले नाहीयेत, पण आज नवीनतेने प्रभू आमच्याशी बोलतोय, तर आजचा दिवस माझ्यासाठी नवीन आहे. येस. आजपासून एक नवीन आशा, आजपासून एक नवीन उत्साह, आणि त्या विश्वासाने परत चालणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे बघून? प्रभूकड. चर्चमध्ये आम्ही नेहमी मीटिंग्स घेतो, लीडर्स मीटिंग, ही मीटिंग. काही ना वाटतं पास्टर काय तेच आम्हाला माहिती. अरे पण दरवेळेस ते मला नवीन आशा देतो का आता तरी सुधारतील, आता तरी आत्म्यात चालतील, परत बोल, परत इन्करेज कर, परत चालू कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का म्हणजे लीडर्स आहेत, कळतं. तुम्हाला वाटतं पास्टर घडी काय घेतात, मीटिंग. हे करायचं ते करायचं, जसं तुम्हाला वाटतं तेच सांगतात, पण मला घरी परमेश्वर परत एक आशा येतो का हार नको मानू, परत स्टार्ट कर, परत स्टार्ट कर, परत स्टार्ट कर. आणि त्या विश्वासाने परत नवीन जोश, परत नवीन जोश, परत नवीन जोश. ते मला पण हार मानून देत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मीटिंग्स वारंवार घेतो. का घेतो? माझा प्रभू मला हरू देत नाही, तर मला वाटतं जाऊ दे काय सांगत जावेस, नाही करत नाही करत, नको करू बाबा, तुझी आशीर्वाद तुझ्या डोक्यावर. पण देव मला परत मोटिवेट करतो घरी, नाही हार नको मानू, तुझ्यासाठी किती श्रम घेतले, तुझ्यासाठी किती मेहनत घेतली, एका दिवस तू सेवा सुरू केली का. देव मला बॅकअप करतो, मग परत एक नवीन जोश आणि परत मीटिंग. देव गिव्हअप करू देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण पेरणारे पेरत राहायचं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ते उगवणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेरणाऱ्यांनी हा विचार करू नये का काय कुठं पडतं, काय तर हे जे चांगले भूमीत पडल, येस. आमेन. आणि ते मला 100 पट घेऊन येईल. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण तुमच्या प्रार्थना वाया जाणार नाहीत, या प्रार्थना चांगल्या भूमीत पडतील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तुमचे आश्रू चांगल्या भूमीवर पडतील. तुम्हाला वाटतो काय खडकावर आश्रू चाललेत माझे, नाही, परमेश्वर खडकामध्ये पण उगवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता दाखला थोडा वेगळा सांगतो. ते जगिक बी होतं म्हणून खडकात उगवलं नाही, येस. ते जगिक बी होतं म्हणून काट्यात उगवलं नाही, पण आमचं बी इश्यू बी आहे. येस. हे हालेलुया. खडकात बी उगवल, काट्यात बी उगवल. चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. ते बी कोणतं होतं? जगिक बी. जगिक बी आहे म्हणून ते खडकात उगवत नाही, ते काट्यात उगवत नाही, ते गुदमरतं. पण आमचं बी इश्यूच आहे, ते Yes. काट्यात बी उगल, ते हालेलुया. खडकात बी उगल. चर्च. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव तिथे रिझल्ट दाखवणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ते नाही आहेत का ते सुपीक भूमीत पेरणार आहेत, तुम्ही काट्यात आणि खडकात पेरणार आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? आम्हाला वाटतं मी कोणत्या भूमीत पेरणार आहे. सुपीक. तू सुपीक मध्ये नाही, तू खडकात, येस. तू काट्यात. आणि आशा आहे का उगणार? येस. विश्वास कर का नाही, मला काटे दिलेत, उगणार प्रभू.
मला खडक दिला प्रभू तू फोडणार प्रभू. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करल चर्च? परमेश्वर करल. हा दाखला थोडा वेगळा घ्या. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्हाला कळलं की तुमच्याकडे बी कोणते ते किती पॉवरफुल आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. सुपीक भूमी जर द्यायचीच होती तर मग प्रभूने आम्हाला येशू तर आणलंच का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मला प्रभूने उभं केलं ना यासाठी उभं केलं का काट्यात काहीतरी उगवावं Yes. आणि खडकात काहीतरी उगवावं. कुणाच्या गौरवासाठी? देवाच्या. पण तुमच्या जीवनात जर खडक आहे आणि काटे आहेत तर कुणाच्या गौरवासाठी? देवाच्या. सगळे मला कुणाच्या गौरवासाठी? देवाच्या प्रभू इथंच गौरवासाठी. उगवल त्याच्या महिमेसाठी. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का मग जोरात आमेन म्हणा. आमेन. काही तुम्हाला पटलं असेल हा खडक आहेत बाबा आपल्यात काटे बी आहेत उगवणार तिथंच उगवणार येस आणि आमेन. ते त्याला गुदमवणार नाही. जे त्याच्या आत आहे ना ते त्याच्यावर वर्चस्व करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड करायचे. आमेन. तुमच्याकडे कोणतं बी आहे ना जगिक बी नाहीये माझ्याकडे येशूचं बी आहे येस आमेन. आणि रिझल्ट आणणार आहे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभं राहूया आपण.